हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. यंदाचा उन्हाळा प्रचंड आहे, म्हणूनच शरीराला थंड करण्याची ही आजची रेसिपी. आज आपण पाहणार आहोत कैरीचे पन्हे. अतिशय आरोग्यदायी आणि थंड असे असते हे. पन्ह बनवण्यासाठी मी 3 मस्त मोठ्या साईजच्या तोतापुरी कैऱ्या घेतल्या. पन्ह्यासाठी शक्यतो तोतापुरी आंब्याच्या कैऱ्याच वापराव्यात, कारण त्या चवीला छान आंबट-गोड अशा लागतात. आता ह्या 3ही कैऱ्या मी मस्त धुवून घेतल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता किती छान हिरव्यागार आणि मोठ्या कैऱ्या आहेत ह्या. आता ह्या कैऱ्यांची देठं सुरीच्या सहाय्याने कापून घ्यायची आहेत आणि मग पिलरच्या सहाय्याने या कैरी छान सोलून घ्यायच्या आहेत. एक एक करून मी इथे ह्या 3ही कैरी सोलून घेत आहे. बरेच लोक सालीसकट कैरी उकडवून घेतात आणि नंतर त्याची साल काढतात, पण मग त्यामध्ये बऱ्यापैकी पल्प हा सालीला चिकटून वेस्ट जातो, म्हणून मी कैऱ्या सोलून घेते. तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्या 3ही कैऱ्या ह्या छान सोलून झाल्या आहेत. आता सुरीच्या सहाय्याने या कैरीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे तुकडे तुम्ही ओबडधोबड करून घेतले तरी सुद्धा चालतात. हे बघा, अशा प्रकारे आपण कैरीचे छोटे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे कैरीचे तुकडे आणि त्याचे बाटे हे सगळे एका कुकरमध्ये घ्यायचं आहे. त्यात 1 ते 1.5 चमचे मीठ घालायचं आहे आणि साधारण 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. आता कुकरचं झाकण घट्ट बंद करून या कुकरला 1 शिटी काढून घ्यायची आहे. इथे मी 1 वाटी गूळ घेत आहे. हा संपूर्ण गूळ आपल्याला तसा लागत नाही, पाऊण वाटी गुळात काम होऊन जातं. तुम्ही चवीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे मी चिमूटभर सुंठ पावडर, चिमूटभर काळी मिरी पावडर, चिमूटभर वेलची पावडर आणि अर्धा चमचा काळं मीठ घेतलं आहे. कुकरची वाफ गेली की मग कुकरचं झाकण खोलून घ्यायचं आणि झाऱ्याच्या सहाय्याने किंवा एखाद्या जाळीच्या सहाय्याने तुम्ही या कैरीतलं पाणी निथळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा रीतीने मी ह्या कैरी वेगळ्या करून घेत आहे. आता ह्या कैरीचे शिजलेले तुकडे चमच्याच्या सहाय्याने छान मॅश करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. चमच्याने हा पल्प छान बारीक करून घेतला की तो मस्त एकसंध असा होतो. आता यामध्ये आपण घेतलेल्या गुळापैकी अर्धा वाटी गूळ ॲड करायचा आहे आणि तो गूळ छान मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ आणि कैरीचा पल्प हे छान एकजीव झाले की मग आपण घेतलेल्या पावडर टाकायच्या आहेत, जसं की काळी मिरी पूड, काळं मीठ, सुंठ पावडर आणि वेलची पूड. आणि मग हे सगळे जिन्नससुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपण कैरी शिजवल्यानंतर जे पाणी उरलं होतं ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी घातल्यावर मला हे वाडगं कमी पडत होतं, म्हणून मी पुन्हा हे सगळं कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि रवीने छान घुसळून घेतलं आहे. आता मी चव घेऊन पाहिलं तर थोडं चवीला आंबट लागत आहे.
म्हणून त्यात मी पुन्हा पाववाटी गूळ ॲड केला. म्हणजे एकूण इथे आपल्याला 3 कैऱ्यांसाठी पाऊण वाटी गूळ लागला आहे. गूळ टाकल्यावर पुन्हा हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा पल्प तुम्हाला हवा तेव्हा तुम्ही पाण्यात मिक्स करून याचं पन्हं बनवू शकता. मी इथे 1 ग्लास घेतलाय आणि त्यात साधारण 3 ते 4 चमचे इतका पल्प टाकला आहे आणि ह्यात थंडगार पाणी टाकलं आहे. थंडगार पाणी टाकून झालं की हे मिश्रण मस्त हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास यात तुम्ही आईस क्यूबसुद्धा टाकू शकता. तर फ्रेंड्स, तयार आहे आपलं थंडगार कैरीचं पन्हं. चवीला अतिशय भन्नाट लागतं हे. तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी होते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.